न्याय व्यवस्था कम्प्लिटली विकल्या गेलेली आहे। ह्याच्यावर अजितदादांचा विमान अपघात झाला। या विमान अपघाताचा गुन्हा अद्याप गेले 28 दिवस झालं हा गुन्हा दाखल होत नाही आणि तो गुन्हा दाखल व्हावा यासाठी बारामतीमध्ये संपूर्ण अजितदादा प्रेमी या ठिकाणी एकवटलेले आहे। या पोलीस स्टेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अजितदादा प्रेमींनी गर्दी केलेली आहे आणि आज रोहित पवार आहेत, ते रोहित पवार पोलीस प्रशासनाशी बोलत आहेत, परंतु तो गुन्हा अद्याप दाखल झाला नाही आहे। आपण इथं काही महिला आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। अजितदादांवर हा गुन्हा, अजितदादांच्या विमानाचा गुन्हा अद्याप दाखल झाला नाही, काय भावना आहे तुमच्या? सर ही हेच दिसत आहे। आता हे जनतेचा आक्रोशच तुम्हा लोकांना न्याय द्यायला आम्हा लोकांना त्या लोकांना भाग पाडणार आहे आणि हा आमचा महाराष्ट्र शासनावर, न्याय व्यवस्थेवर आणि इथल्या पूर्ण गव्हर्नमेंटवर, म्हणजे जे इंडियाची, भारतची गव्हर्नमेंट, सगळ्यांवर आमचा हा हल्लाबोल आहे। तुम्ही सर्वसामान्य जनतेचे आपापसात भांडणं झाली की 5 मिनिटात गुन्हे दाखल करतात। तिथं तुम्हाला गुन्हे दाखल करायला जमतात? आज एवढा मोठा माणूस गेला तुम्ही गुन्हा दाखल करेना। गुन्हा दाखल करून घ्या, काय परमेश्वर आम्हाला न्याय देईन तो देईन। गुन्हा दाखल करून घेतलाच पाहिजे। एवढा मोठा मंत्री गेलाय तुम्ही, तुमचेच त्याच्यासाठी गुन्हा दाखल केलाच पाहिजे। गाव त्यांचं, सगळं त्यांचं, गुन्हा दाखल 100% करून घेतलाच पाहिजे। आज एवढा मोठा माणूस आज दादांनी आमच्या काय नाही म्हणून केलं सांगा बरं। आज आपण जिथं उभं आहे त्याचा पण विकास केलाय। आज आमचे दादा, त्यांना न्याय मिळलाच पाहिजे। आम्ही न्याय मिळूनच देणार, आम्ही शांत बसणार नाही। दादांवर जे अपघात घडलेत ना त्यांचं आम्ही सोक्षमोक्ष लावल्याशिवाय शांत बसणारच नाही। आमचा एकच माहिती, एकच वादा आणि आमचे अजित दादा, आम्ही त्यांना न्याय मिळूनच देणार आहे। 4 वर्षाच्या मुलीचे पण ते दादाच होते, 24 वर्षाच्या तरुणीचे पण ते दादाच होते आणि 74 वर्षाच्या आजीचे पण ते दादाच होते। असा भावासारखा नेता होणे इथून पुढे शक्य नाही आणि अशा भावासाठी आम्हाला न्याय मागावा लागतो। हे आमच्यासाठी लाजिरवाणी आहे। आज FIR दर्ज करून घेतलीच पाहिजे, त्याशिवाय आम्ही जाणार नाही इथून, कोणीच नाही, सगळे इथंच बसणार आहे आम्ही। उपमुख्यमंत्री अजितदादांना न्याय मिळाला तर साधा सामान्याची काय अवस्था होईल हे लक्षात घेऊन जे दादांना आमच्या न्याय मिळालाच पाहिजे आणि बारामतीकरांना न्याय मिळालाच पाहिजे। जोपर्यंत केस नोंदवून घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही कुणीच इथून हलणार नाहीयेत। दादांना न्याय मिळालाच पाहिजे। आमची लाडक्या बहिणी पोरक्या झालेल्या आहेत, त्यामुळं आम्ही सगळेजण रोहित दादाची साथ देणार आहे आणि ही न्याय मिळालाच पाहिजे। सगळ्यांनी साथ आम्ही बारामतीकर देणारच आहे आणि ही लढा चालूच होणार आहे न्याय नाही मिळेपर्यंत। दादांना आमच्या न्याय मिळालाच पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथून पोलीस स्टेशनमधून जाणार नाही। दादांना न्याय मिळालाच पाहिजे आणि आज एवढे महाराष्ट्राचे आपल्या कुलदैवत ज्या आहेत त्यांना न्याय मिळत नसेल तर या सरकारी सगळ्या CBI वगैरे जे काही गोष्टी आहेत, तुमच्या पोलीस स्टेशन ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर सगळ्यांनी बहिष्कार केलाच पाहिजे।